रामचंद्र पुढे चालत होते, मागे सीतामाई, सर्वात मागे लक्ष्मणजी. भूमीचा दोष सांगतो. सीतामाईच्या मनात आलं, मी माझ्या पतीसोबत वनवासात आली हे ठीक आहे, पण हा का आला असेल लक्ष्मण? कैकईचा तर डाव नसेल की जा बेटा सीतेच रामाचं काही कमी जास्त झालं तर सीता तुला मिळेल, असं सीतेच्या मनात आलं. लक्ष्मणाला वाटलं याच्यासोबत याची बायको आली, तिचं कर्तव्य आहे, मला कशाला हेल्प वाटे. भूमीचा दोष. पुढे तपस्व्यांच्या तपश्चर्येनं पुनीत झालेली भूमी लागली शेठजी. वटवृक्षाची दाट सावली तिथं तिघही बसले, पण कोणीच बोलेना. लक्ष्मणही बोलेना, सीताही बोलेना. रामचंद्राला शंका आली, लखन जानकी अरे आधा घंटा हुआ, खामोश क्यों, बात क्यों नहीं कर रहे? लक्ष्मण उठून उभा राहिला, डोळे भरून आले. दादा, मी माझ्या मायच्या पोटात होतो सुमित्रेच्या, तेव्हा माझ्या बापानं विचारलं होतं म्हणे, डोहाळे काय इच्छा आहे? तर माझी आई सुमित्रा म्हणाली होती म्हणे माझ्या बापाला, राजा दशरथाला, की माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या लेकरानं जन्मभर थोरल्या भावाची सेवा करावी. तुमच्या सेवेसाठी याचा जन्म आहे लक्ष्मणाचा. माझ्या मनात असं का आलं दादा की मला काय हेल्प वाटे? मग तर सीतामाई रडतच उठल्या. प्रभूजी, एवढा गंगेच्या पाण्यासारखा निर्मळ अंतकरणाचा माझा धीर माझ्या सोबत सेवेला आला असताना याच्या बाबतीत माझ्या मनात असं का यावं? शांत व्हा लक्ष्मणा, सीते, तुमचा दोष नाही. आपण ज्या भूमीवरून चाललो ना, ते सुंद उपसुंदाच्या रक्तानं माखलेली भूमी होती. त्या भूमीचा परिणाम झाला, तुमच्या मनात असं आलं. आता ज्या वटवृक्षाच्या सावलीत बसलो ना, हे तपस्व्याच्या तपश्चर्यानं पुनीत झालेली भूमी आहे, म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला. याला भूमी दोष, भूमी महात्म्य म्हणतात. आता ही वैराग्याची भूमी देहू आहे, ज्ञानाची भूमी आळंदी आहे. आता ही 2023 मध्ये नारायणराव हा फरक आहे. देहूला जा, देहूची यात्रा दुपारपर्यंतच आहे. तुकाराम बीज दुपारी गुलाल फुलं टाकली की समाज निघाला. वैराग्याची भूमी आहे, कारण महाराजच थांबले नाही म्हणे, रामेश्वर सकळ्या पुसुणी गेला, गेला तो विमानी बैसुनिया. याच्या उलट आळंदीला नानाची खूप पारायण झाली तिकडे देहूला भंडारा. आळंदीला माऊली समाधीवर डोकं ठेवतात माणसं, आत प्रदक्षिणा घालतात आणि माऊलीच्या पायरीवर बसतात. काही म्हणतात चला गाडी जाऊ द्या, जन्माला लागणार संसार, बसा बसा माऊलीच्या दारात. का वाटतं? स्वतः माऊली बसलेले आहे. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. स्वतः माऊलीच बसलेले आहे, म्हणून बसावंसं वाटते. ते निघून गेलेले आहे. हा जसा फरक आहे तसं इथे कालपासून भजन सुरू झालं सेठजी. हे पूर्वीच्या तपस्व्यांच्या तपश्चर्येनं पुनीत झाले. म्हणतात भूमी दोष, भूमी महात्म्य. नारदजी भजन करीत निघाले. हिमगिरी गुहा एक अति पावनी, बह समीप सुरसरी सुहावणी, आश्रम परम सुनीत पुनीत सुहावा, देखी देव ऋषी मन अति भावा. हिमालयात आले, एक सुंदर आश्रम बघितला. नारदाला आनंद झाला. बरं का संतोष थोरात, नारदानी पहिल्या 3 गोष्टी बघितल्या. निरखी सैल सरी बिपिन बिबागा. हे नीट आहे का? तुलसीजीची भाषा आहे, मारवाडी समाजाच्या भाषेला जुळती मिळती आहे, म्हणून तो त्यांची पारायण चालतात तुलसी रामायणाच्या. निरखी सैल सरी बिपिन, 3 गोष्टी.
शैलचा अर्थ आहे पर्वत, सरीचा अर्थ होतो नदी, आणि बिपिनचा अर्थ आहे जंगल. नारदाने 3 गोष्टी पाहिल्या हिमालयात: पर्वत पाहला, नदी पाहली, जंगल पाहलं. मग नारदाचे शब्द आहे. मला वाटते नारायणराव शहाजी बापू हे वाचून गेलते का गुवाहाटीला? तसेच शब्द. काय डोंगर, काय झाडी, काय नदी. फक्त इथं काय हॉटेल नाही बाबा, की 3 तर तशाच गोष्टी आहे. हे तिथलं सांगतो. निरकी सैल, त्यांचे बंधू वारले शहाजी बापूचे. मी गेलतो कीर्तनाला, बापू होते कीर्तनाला. म्हटलं बापू रामायणात तुमचं वर्णन आलं भाऊ. म्हणजे काय? म्हटलं आमचा नारद बाबा गेला होता हिमालयात, त्यानं पाहिलं होतं पर्वत, नदीनं, जंगल. तेव्हा नारदाचे शब्द होते काय झाडी, काय. ते खुर्चीहून उतरून हसायला लागले. मजा आहे. निरेकी शैल सरी विपिन विभागा, भयु रमापती पद अनुरागा, सुमिरत हरी श्राप गती बाधी, सहज बिमल मन लागी समाधी. नारदाला समाधी लागली. नारदाला समाधी लागली, पण त्याच वेळेला इंद्र बेचैन झाला. देवाचा राजा, देवाचा राजा इंद्र बेचैन. कारण शेठजी, देवता सुखी आहे, समाधानी नाही. लक्षात घ्या. सुख वेगळे अशोकराव, समाधान वेगळं. सुख पैशानं मिळतं, समाधान विचारानं मिळतं. हे लक्षात ठेवा. नाहीतर 100 कोटीचा बंगला आहे, याचा पैसा किती याची याला कल्पना नाही, पण एसीच्या रूम मध्ये गोळ्या खाऊनही झोप येत नाही. म्हणजे सुखी आहे, समाधानी नाही. हे लक्षात ठेवा. रोडच्या काठाला प्लास्टिकच्या कागदाचं झोपडं आहे. नवरा बायको दिवसभर दगड फोडतात. दिवस मावळला म्हणजे 3 दगडाची चूल, येड्या बाबळीचं सरपण, त्याच्यावर तवा, 7-8 भाकरी बाजरीच्या थापायच्या, आणि चटणीसोबत 4-4 भाकरी खाऊन 2-2 तांबे पाणी पिऊन झोपायचं. सकाळचे 8 वाजले तरी उठत नाही, आणि ते यशीच्या रूम मध्ये झोपत नाही. हा का फरक? ते म्हणतं पुढच्या 10 पिढ्याचं भागल, 11वीचं कसं होईल. आणि हा बाजरीच्या भाकरी खाऊन म्हणतो पांडुरंगा पोटापुरतं आज मिळालं, उद्याची उद्या बघू, म्हणून 8 पर्यंत जाग येत नाही. सुख वेगळं, समाधान वेगळं. त्यातही एक फरक सांगतो सेठजी. अनिति से जो मिलता है वो सुख देता है, शांति नहीं. सुख देता है, शांति नहीं. अनिति से जो मिलता है सुख देता है. बाळा मोबाईल उलटा करून टाक ना, आल्यापासून त्याच्यातच आहे तू. ते आम्हाला सगळं. हा, मग माझ्याकडे पाय. तुला चंदन असल्यामुळे मला समाधान वाटलं, पण तिकडे नको, माझ्याकडे पाय. हा, बरं वाटलं आता. आता बरं वाटलं. आता केला बंद, पण तेव्हा होता मगाशी चालू होता. थोडा मी काल सांगितलं, हा मोह टाळायचा थोडा. आम्ही पोट तिडकीनं सांगतो. दुसरा महाराज झोपला तर उद्यापर्यंत उठणार नाही. अशोकरावला माहिती आहे. सकाळचं कीर्तन तुमचं 2 ते 5 रामायण, 7 ते 10 बिडकींचं रामायण, तरी वेळ कुठली चुकत नाही. मग आम्ही एवढं जीव तोडून सांगतो. तुम्ही जर खाली मोबाईलमध्ये मान घातली तर मला वाटते एवढी व्याप असणारी माणसं आपण विनाकारणच बडबड करायला आलो का इथे. थोडा मोह टाळा ना. पूर्वी नव्हताच आपल्याजवळ तर काय बिघडलं होतं आपलं सांगा. तसं समजायचं 5 वाजेपर्यंत. एवढं काय त्याच्यात, उठले सुटले की त्याच्यात. अरे ठीक आहे, नंतर 5 वाजल्यापासून तोच उद्योग करा, कोण तुम्हाला मनाई करतं. पण इथे श्रवणासाठी आला ना, मग तोच आनंद लुटायचा, पुन्हा नाही, पुन्हा नाही. आणि एवढंच तुमच्या सोबत येणार आहे शेवटच्या दिवशी. जे तुम्ही आता 3 तास बसलाय, याचं नाव सतसंग आहे. कर्मानुगो गच्छति जीव एका. बाकी सगळे काढून घेणार आहे आपलं. माझ्यावर विश्वास बसत नसेल तुमचा तर तुम्ही मरून पहा. रडण्याचा नाटक करू करू गळ्यातलं काढतं, बोटातलं काढतं. म्हणून माझी प्रार्थना आहे, त्या मुलाचं निमित्त आहे बोलण्याचं, असे बरेच आहेत याच्यात बसलेले, त्यांनी सावध व्हावं, बस एवढीच विनंती आहे. हा ना. आता शेठजी लोकांना तर मोठा व्याप असेल, पण त्यांनी ठेवला ना खिशात.
त्याच्यापेक्षा जास्त व्याप आहे का आपला? खरं सांगा. आता काय 1.5 तास राहिला, तुम्ही घड्याळही पहा ना, आणि 1.5 तासात सगळे उरकायचं आहे. वाह, बरं. सुख वेगळं, मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. सुख वेगळे, समाधान वेगळे. त्याच्यातही सेठजी, अनिति से जो मिलता है वो सुख देता है, शांती नहीं, ही लक्षात ठेवा. अनितीनं मिळालेलं धन सुख देतील तुम्हाला, पण समाधान नाही. दचकू दचकू उठतं रात्रीचं. भिकारी रस्त्याच्या काठाला, आने जाने वाले भैया, भगवान आपका भला करेगा भैया, आने जाने वाले भैया, आने जाने वाले भैया, भगवान आपका भला करेगा भैया, खाने के लिए कुछ दो भैया, आने जाने वाले भैया. पूर्वीचा काळ, साहेब चालले होते ऑफिसला, खिशात घातला हात, हरभरे होते साहेबाच्या खिशात भाजलेले, मुठभर हरभरे भिकाऱ्याच्या ताटात टाकले, साहेब निघून गेले. पण त्या हरभऱ्यामध्ये पावली एवढं नाणं सोन्याचं. पूर्वीचा काळ. भिकाऱ्यानं पाहिलं, भूक तर पोटात लागली होती, पण सोन्याचं नाणं बघितलं, हरभरे खाल्ले नाही भिकाऱ्यानं. बऱ्याच भिकाऱ्यांना खाता येत नाही असून बघा तेजल भाऊ, डॉक्टरनी मनाई केलेली असते, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम याच्या भानगडीत पडू नका, ताकात भाकरी चुरून खात जा. नुसतं बघायचं आणि झोपलंही नाही रात्रभर. कारण सोन्याचं नाणं, सोन्याचं एवढंसं नाणं होतं शेठजी हातात. रात्रभर भिकारी झोपला नाही. जास्त सोनं असणाऱ्याचं कसं होत असेल? सोने वाले सोना नहीं, सोए तो सोना चले जाएगा, सोने वाले जागते रहो. रात्रभर झोपला नाही. त्यानं विचार केला, ही साहेब याच रस्त्याने, साहेब बरोबर आले 8:30ला. साहब जी रुको, क्या कल आपने मुट्ठी भर चने दिए थे साहब, तो उसमें चमकती हुई सोने की गिन्नी आई है, मैं चना रख लेता हूँ, सोना आपका ले लो. साहेब ईमानदार हो. देखो भाई, मेरा भी एक नियम है जिंदगी में, जो जिसको देता हूँ कृष्णार्पण, कभी वापस नहीं लेता. लेकिन मैंने आपको खाना मंगा था साहब, खाना रख लेता हूँ, सोना आपका. मैंने बोल दिया भाई समय बेकार मत करो, जिसको जो देता हूँ कृष्णार्पण, मेरा भी एक नियम है. लेकिन साहब, अरे समय बेकार, लेकिन साहब क्या, मेरे घर में तकरार चल रही, रात भर मैं सोया नहीं. मग थांबले साहेब, घर में तकरार, फुटपाथ पे सोता है तू भिखारी, और घर में तकरार. आपको कोई घर है? घर है ना साहब. कौन सा घर? ये शरीर मेरा घर है. अगर शरीर घर है तो तकरार किसकी चल रही? मन और आत्मा की. मेरे आत्मा कहती है कि भिखारी, तूने खाना मंगा था, चना रख लो, सुना सांप को वापस करो. और बीच बीच में मन कहता है, मिल गया तो दबा लो. रात भर तकरार चल रही साहब, मैं सोया नहीं. अनिति से जो मिलता है सुख देता है, शांती नहीं. म्हणून देवतांनी फसवून अमृत मिळवलं. देवतांनी, म्हणून देवता सुखी आहे पण समाधानी नाही. म्हणून मुनी गती देखी सुरेश डराना. सुरेशचा अर्थ होतो इंद्रदेव. सुरेश म्हणजे इंद्रदेव. सुरेश कोणाला म्हणतात? त्यासाठी व्याकरण शिकावं लागते, मग जमतंय. सूर अधिक ईश, मग झाला सुरेश. याला व्याकरणामध्ये यनादेश संधीचा नियम लागतो. अ अधिक ई बरोबर यडक्याचा ये होतो. यनादेश, गुणादेश, दीर्घादेश, अयादी आदेश, पररूप, स्वरूप, हे संधी सगळे माझ्यापेक्षा तुम्हाला पाठ आहे. त्यातली ही यनादेश आहे. आता सुर, र मध्ये अ आला, अ शिवाय र पूर्ण होत नाही, आणि पुढे ईश, मग अ अधिक ईचा यडक्याचा य झाला संधीमध्ये, आणि तो यडक्याचा य रच्या डोक्यावर मात्रा रूपात आला, म्हणून लिहायचा सुरेश. विग्रहात सुर अधिक ईश.
सूर म्हणजे देव, ईश म्हणजे मालक, देवतांचा राजा म्हणजे इंद्रदेव. इथे शब्द आहे मुनिगती देखी सुरेश डराना. आणि त्यानं समाधी भंग करण्यासाठी कामदेवाला पाठवलं. कामदेवानं खूप प्रयत्न केले पण समाधी भंग होत. कामदेव हारला. कामदेव म्हणाला, नारदा, महादेवासारख्याची समाधी भंग करणारा मी कामदेव तुमच्या पुढे पराजित झालो, माझा पराजय झाला. आणि शेठजी कामदेवाने 3 गोष्टी केल्या. फुलाचा हार, नमस्कार, स्तुती. कठीण आहे बरं का हे. ह्या तिन्ही पासून सावध राहा. बसलेल्या लोकांना सांगतो. स्तुती, नमस्कार आणि हार. अति प्रिय बोलणारी माणसं, अति गोड बोलणारी माणसं, अति नम्रता धारण करणारी माणसं, अति नमस्कार करणारी माणसं, अति स्तुती करणारी माणसं अत्यंत धोकादायक असतात, हे लक्षात ठेवा. त्यापेक्षा तोंडावर फाडफाड बोलणारी माणसं शुद्ध अंतकरणाची असतात. ते बाकीचा विचार करणं काय आहे मनात तेवढं बोलून टाकतात, पुन्हा माघारी चर्चा नाही. म्हणून स्तुती, नमस्कार, नमः करोति ते नमस्कारः, नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार म्हणतात. आणि हार, त्याचं नाव पुष्पमाला आहे शेठजी. मग हार का म्हणतात? त्याच्या कृतीहून पडलंय ते नाव हार. ज्याच्या हातात हार असतो ते सरळ उभं राहतं, ज्याला घालून घ्यायचा असतो ते मुंडकं वाकवतं. म्हणजे हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून त्याला हार म्हटल्या जातं. स्तुती, नमस्कार आणि हार. अहंकार नारदाला ब्रह्मदेवाकडे गेला, मी काम जिंकलं. पुढे महादेवाला सांगितलं काम जिंकलं, भगवान विष्णूला सांगितलं काम जिंकला वगैरे वगैरे. मग भगवान विष्णूला वाटला आपला बुवा बिघडला, वेळी सावध केला. म्हणून ज्या जंगलातून नारदजी जातात, भगवंताने एक मायावी नगर तयार केलं. 7 योजन विस्तार, 400 कोसाचं नगर. त्या नगराचा राजा शीलनिधी आपलीच विश्वमोहिनी नामक कन्येच्या रूपात माया, तिचं स्वयंवर देशोदेशीचे राजकुमार आलेले. जात असताना त्या राजकुमारांना नारदाने बघितलं. एवढे सुंदर राजकुमार एकत्र येण्याचं कारण, अहो राजा शीलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे, त्याकरता आम्ही आलो. आत आले. राजा शीलनिधीनं बसायला दिलं, पूजा केली आणि विश्वमोहिनीला समोर आणून बसवलं. ही माझी कन्या विश्वमोहिनी, हिचं स्वयंवर. बाबा भविष्य सांगा. नारदाने तोंडाकडे पाहायला सुरुवात केली, मोहित झाले. प्रभूची माया आहे नाना. विश्वमोहिनी का म्हणतात तिला? विश्वाला मोहून टाकती म्हणून विश्वमोहिनी ही प्रभूची माया. इतके मोहित झाले की नारद म्हणले, बापरे, एवढं सौंदर्य जगात आहे, आधी कळलं असतं तुम्ही कालच्या पेपरला नसतं दिलं की पठ्ठ्यानं काम जिंकलं. आता काय केलं म्हणजे ती पत्नी रूपात मला प्राप्त होईल? नारदाच्या मनात येऊ लागलं. नारदाच्या मनात आलं अशोकराव की प्रत्येकाला आवडणाऱ्या काही गोष्टी आहे. लग्नामध्ये सगळे एका आवडीचे नसतात. मुलीला विचारा, ती म्हणते मुलगा रूपवान पाहिजे. मुलीच्या आईला विचारा, जावाई धनवान पाहिजे. मुलीच्या बापाला विचारा, शिकलेला पाहिजे. मुलीच्या भावाला विचारा, ते म्हणतात कुलवान पाहिजे. अक्षर टाकणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारा, ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असे ना, जेवणाचा भेद चांगला पाहिजे. कन्या वरय ते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमेच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना. हरिसण मागव सुंदरताई. इकडे या साधू दोन्ही पुढे या. इथं बसा. काही नाही काही नाही. असं म्हणजे ऐकणारे कोणी असं शाबास बैठ जाओ. जमला आता. हरिसन मागव सुंदरताई. देवाला सौंदर्य मागाव. तोंडाकडे काय पाहता? भविष्य पाहा ना. भविष्य असं होतं शेठजी, 14 ब्रह्मांडाचा मालकीला पती मिळणार. पण नारदाने स्वतंत्र डोकं चालवलं. ही ज्याला माळ घालणार तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार, हे यांचं डोकं. स्वैर बघून जा ना बाबा, समय नाही मेरे पास. नारदजी आले जंगलामध्ये. हरिसन मांग सुंदरताई. देवाला सौंदर्य मागावं म्हणून देव प्रसन्न झाले. क्या चाहिए? बस सुंदर बना दो. तथास्तु म्हणून देव अंतर्धान पावले. सगळ्या नारद सुंदर, फक्त तोंडात बंदर, बाकी सुंदर. नारदाचं शरीर असं सोन्यासारखं चकाकत होतं. नारदाला वाटायचं बस नंबर माझाच लागणार आहे. पण स्वतःचं तोंड स्वतःला दिसेना.
नारदजी दुसऱ्या दिवशी पहिल्या लाईन मधल्या आसनावर येऊन बसले आणि सगळ्या मंडपातल्या लोकांचं लक्ष नारदाकडे. नारदाला वाटायचं सगळे समाज माझ्याकडे पाहतो म्हणजे देखणा मीच आहे. पण लोक विचार करायचे एवढं देखणं तोंडात कसं फेल गेलं. एवढात विश्वमोहिनी धवल फुलाची माला घेऊन आल्या. पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्याबरोबर मरकट बदन भयंकर देही श्रीराम देखत हृदय क्रोध भाते श्रीराम मरकट बदन भयंकर देही श्रीराम देखत हृदय क्रोध भाते श्रीराम 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 मरकट बदन भयंकर देही. तोंड बंदराचं. सखी मेरे पिताजी को बुला, पहले लाइन में जो अपशकुन बैठा उसको धक्के मार कर निकाल दो पेंडॉल के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली. दुसरी तिसरी चौथी. नारदजी उंच टाचा करू करू बघू लागले. शेवटच्या लाईनमध्ये शेवटच्या आसनावर राजकुमारच्या रूपामध्ये भगवान बसलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली आणि भगवान तिला घेऊन जातात. दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. नृप समाज सब भयउ निरासा, नृप समाज सब भयउ निरासा, नृप समाज सब भयउ निरासा, नृप समाज सब भयउ निरासा. दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हन दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा.